नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण शॉर्ट नोटिफिकेशन पाहिलं होतं पा कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं। आज आपल्यासाठी जे नोटिफिकेशन आलं आहे ते आपल्याला डिटेल नोटिफिकेशन आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे पा। आता याच्यामध्ये काल बऱ्यापैकी पार्ट मी सांगितला होता, तर थोडंसं चेंजेस होऊ शकतात म्हणून मी काल डिटेल नाही सांगितलं। मागच्या वर्षीचं आपण नोटिफिकेशन थोडंसं पाहिलं होतं, पण या वर्षीचं नोटिफिकेशनमध्ये काय बदल आहेत किंवा या नोटिफिकेशनमध्ये काय नवीन आहे का, तर या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहे। तर याच्यामध्ये पहिलं की ही जी कंपनी असेल, जी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड जी असेल, ही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग अंडर मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची। बऱ्याच जणांना हे पण माहीत नसतं की ही गव्हर्नमेंट आहे की नाही, तर त्यांच्यासाठी हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे। जवळपास 19 ब्रांचेस त्यांच्या इथं आहेत। त्याच्यानंतर महत्त्वाचं अजून आपण पाहणार आहे की याचं जे ॲप्लिकेशन असेल हे फक्त ऑनलाईन फॉर्मॅटमध्येच असेल। हे कालही मी सांगितलं होतं, ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन देता येणार नाही आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजेच जी काही तुमची फॉर्मची डेट असेल त्यांनी इथं मेन्शन केलेली पा 9/5 म्हणजेच आजपासून 9/5/2025 पासून ते 24/5/2025 पर्यंत तुमचं हे ॲप्लिकेशन देता येतील, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर महत्त्वाचं अजून पा डेट आपल्याला कधी, त्याच्यानंतर जी काही पोस्ट असतील, आता ह्या ज्या पोस्ट असतील पा या डिटेल पोस्टमध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहे पा। त्याच्यामध्ये तुमच्या जवळपास 4 पोस्टसाठी भरती आहे पा। ही याच्यासाठी BSc ॲग्रिकल्चरसाठी महत्त्वाची पोस्ट म्हणजेच काय, ती म्हणजे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह पा। ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह ही जी पोस्ट असेल पा, ही पोस्ट आपल्यासाठी महत्त्वाची। 103 पोस्ट कोड आहे पा त्याचा। आणि जर समजा एखादा ॲग्रिकल्चरमध्ये ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये जर MBA केला असेल, MBA जर केला असेल, तर ती सुद्धा आपल्याला इथं एक पोस्ट आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंगमध्ये पा। आता जे तुमची मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग असेल याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागतं, तर MBA इन ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटमध्ये MBA तुमचं पाहिजे किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड मॅनेजमेंट इक्विव्हॅलंट टू MBA, म्हणजेच तुमच्या MBAच्या इक्विव्हॅलंट अशी ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला तिथं काय पाहिजे, मॅनेजमेंटचा कुठला तरी कोर्स असला पाहिजे, अशी त्यांची अट आहे। याच्यासाठी जागा किती, तर याच्यासाठी जागा असतील तुमच्या टोटल 10 आणि याच्यासाठी एज जे असेल ते 30 वर्ष लास्ट एज आहे। हे ओपन कॅटेगरीचं एज आहे पा। त्याच्यानंतर याच्यामध्ये तुमचं जी महत्त्वाची BSc ॲग्रिकल्चरसाठी पोस्ट आहे पा ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, याच्यासाठी टोटल जागा आहेत 125। टोटल जागा किती, 125। आणि याच्यासाठी मॅक्सिमम वय जे आहे ते 30 वर्ष वय आहे ओपन कॅटेगरीसाठी। याच्यासाठी BSc ॲग्रिकल्चर हेच ग्रॅज्युएशन पाहिजे, हे लक्षात ठेवा। पण तुम्हाला मार्कसुद्धा किती पाहिजेत, ओपन कॅटेगरी असेल OBC कॅटेगरी असेल तर तुम्हाला 50% मार्क तिथं असले पाहिजेत ओपन आणि OBC साठी। आणि त्याच्यानंतर जर SC ST PWBD जर असेल तर त्यांच्यासाठी 45% मार्क तिथं असले पाहिजेत। तर ही आपल्यासाठी महत्त्वाची पोस्ट आहे, हे लक्षात ठेवा। याच्यानंतर पा पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून महत्त्वाचं आपल्याला कोणती पोस्ट आणि क्वालिफिकेशन कळलं पा। याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजेच तुमचं सर्व्हिस कंडिशन पा। सर्व्हिस कंडिशन म्हणजेच जे काही तुमचा पगार असेल तो पण महत्त्वाचा आहे। पगार आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो पा कुठल्याही पोस्टला ॲप्लिकेशन करताना। तर आपल्याला जो पगार असेल इथं त्यांनी दिलेला आहे पा 22,000 पासून 90,000 पर्यंत, परंतु हा पगार 40,000 पासून ते 45,000 पर्यंत तुमचा पगार जातो पा। आपला 2 विद्यार्थी पा, जे म्हणजे शिवराज राऊत आणि त्याच्यानंतर एक मुलगी, तर त्यांचे नंबर मी तुम्हाला देतो पा की जर काय तुम्हाला प्रॉब्लेम जर आले तर त्यांचे नंबर तिथे दिले जातील। आता याच्यासाठी प्रोबेशन पिरियड आहे का, याच्यासाठी प्रोबेशन जे पिरियड असेल हा 12 महिन्याचा, म्हणजेच तुमचा 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असेल। 1 वर्षाचा, 1 वर्ष तुम्ही चांगली सर्व्हिस केली त्याच्यानंतर तुम्हाला ते काय करतील, पूर्णपणे परमनंट असल्याचं जाहीर करतील। परमनंट असले तुम्ही तिथं प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर परमनंट होतात। मग प्रोबेशन पिरियड तुमचा 12 महिन्याचा असेल, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर जर समजा मला सर्व्हिस सोडायची असेल तर बॉन्ड आहे का, तर सर्व्हिस बॉन्ड आहे। एक तर तुम्ही मिनिमम 3 वर्षाची सर्व्हिस तिथं केली पाहिजे जॉईनिंग झाल्यापासून, किंवा जर तुम्हाला 3 वर्ष सर्व्हिस करायची नसेल आणि तुम्हाला जर जॉब सोडायचा असेल तर तुम्हाला 3 महिन्याचं तुमचं बेसिक पेमेंट तिथं जमा करावं लागेल।
बेसिक पेमेंट तुमचं जमा करावं लागेल 3 महिन्याचं, जर तुम्ही 3 वर्षाच्या आतमध्ये जॉब सोडत असाल तर. त्याच्यानंतर याच्यामध्ये एजचा क्रायटेरिया मी आत्ताच सांगितलं. ओपन कॅटेगरीसाठी ज्या 2 पोस्ट आहेत, आपल्या ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटसाठी ज्या 10 पोस्ट आहेत, आणि आपल्या जे काही तुमच्या 125 जागा आलेल्या आहेत त्या म्हणजे BSc ॲग्रिकल्चरसाठी, यांचं वय मॅक्सिमम हे 30 वर्षे. आता याच्यामध्ये OBC जर कॅन्डिडेट जर असेल तर त्याच्यासाठी किती रिलॅक्सेशन त्याही गोष्टी आपण पाहणार आहे. पण हे मिनिमम एज किती असलं पाहिजे, तर हे मिनिमम एज असलं पाहिजे 18. ओपन कॅटेगरीसाठी हे लक्षात ठेवा, मिनिमम एज किती असलं पाहिजे 18. जर तुम्ही OBC असताल तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. जर तुम्ही SC ST असताल तर 5 वर्षाचं, म्हणजेच 33 वर्ष वयापर्यंत आपण तिथं OBC असेल तर ॲप्लिकेशन देऊ शकतो. 5 वर्ष म्हणजेच 35 वर्षापर्यंत SC ST कॅन्डिडेट तिथं ॲप्लिकेशन देऊ शकतात आणि PWBD जर असेल तर त्यांना 10 वर्षे पुढे गेल्यानंतर अजून महत्त्वाचं ते म्हणजेच काय, एज रिलॅक्सेशन मी आत्ताच सांगितलं, ते म्हणजेच तुमचं SC ST 5, OBC 3 आणि PWBD किती 10. पुढे गेल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं अजून ते म्हणजेच याचे ॲप्लिकेशन फी. मी कालही बोललो होतो की बरेच जण याच्यामुळे फॉर्म भरत नाही, तर हे लक्षात ठेवा, याची फी थोडी जास्त असते. जनरल तुमची कॅटेगरी असते, ओपन EWS असाल, OBC असाल, यांच्यासाठी ॲप्लिकेशन फी ही 1000 आहे. पण इंटिमेशन चार्जेस जे असेल ते 500 रुपये त्याच्यात ॲड होतात. अशी टोटल फी तुमची 1500 रुपये आहे. EWS, ओपन आणि OBC यांच्यासाठी 1500 रुपये. SC ST साठी आणि एक सर्व्हिसमॅन आणि PWBD साठी ॲप्लिकेशन फी कुठलीही नाही. पण तुमची जी इंटिमेशन चार्जेस असेल ते 500, म्हणजेच तुमची टोटल फी किती 500 रुपये जी SC ST जर असतील तर त्यांच्यासाठी 500 रुपये फी असेल. PWBD साठी सुद्धा फी आहे 500 रुपये त्याच्यानंतर ते म्हणजेच कॅन्डिडेट जे असेल हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच इथं पेमेंट करू शकतात, ऑनलाईन पद्धतीने, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढे गेल्यानंतर त्याच्यानंतर पुढं महत्त्वाचं आहे ॲप्लिकेशन कसं करायचं. ॲप्लिकेशन करण्यासाठी कालही मी सांगितलेलं आहे, www.cotcorp.org.in या वेबसाईटवरती जायचं आणि तिथं रिक्रुटमेंट असं तुमची एक कॉलम असेल, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तिथं ओपन होईल. त्याच्यानंतर त्याची माहिती भरायची. हा फॉर्म तुम्ही 9 तारखेपासून म्हणजे आजपासून ते 24/5/2025 पर्यंत तुम्ही ते फॉर्म भरू शकतात पुढे गेल्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे सेंटर कोणतं असेल, तर सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच आहे, ते म्हणजे मुंबई. ते म्हणजे काय, मुंबई, हे लक्षात ठेवा. मुंबई हे एकमेव सेंटर आहे. नवी मुंबई आणि मुंबई हे एकमेव सेंटर आहे याच्यानंतर पुढं ते म्हणजेच जे कॅन्डिडेट असे असतील की समजा ते गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असतील, सेमी गव्हर्नमेंट असेल, PUC असेल, त्याच्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये असताल तर यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं, म्हणजे NOC तुम्हाला कंपल्सरी तिथं लागते, हे लक्षात ठेवा. NOC कंपल्सरी असेल, NOC जर नसेल तर तुम्हाला तिथं अलाउ केलं जाणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पेपर द्यायचा म्हणून द्यायचा असं नाही आहे. इथं मिनिमम क्वालिफिकेशन पर्सेंटेज दिलेले आहेत. तुम्ही जर ओपन, EWS, OBC या कॅटेगरीमधले जर कॅन्डिडेट तुम्ही जर असताल तर तुम्हाला मिनिमम 40% मार्क तिथं पडले पाहिजे. टोटलपैकी 40% मार्क. SC ST PWBD जर असेल तर 35% मार्क तुम्हाला तिथं पडले पाहिजेत. 40% आणि 35%चं त्यांनी क्रायटेरिया लावलेलं आहे. त्याच्यानंतरच तुमचे पुढची प्रोसेस होईल पुढे गेल्यानंतर महत्त्वाचं ते म्हणजे जॉब प्रोफाईल आणि पोस्टिंग. जॉब प्रोफाईल जे ॲग्रिकल्चरचं असेल, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह यांची रुरल भागामध्ये, रिमोट एरियामध्ये सर्व्हिस करावी लागेल, हे त्यांनी सरळ मेन्शन केलेलं आहे. आणि भारतात कुठंही सर्व्हिस करावी लागू शकते. इंडियामध्ये तुमची कुठेही पोस्टिंग तिथं होऊ शकते, हे लक्षात ठेवा. नाही तर म्हणतात फक्त महाराष्ट्र आहे का, तर नाही. पुढे गेल्यानंतर आपला जो सिलेबस असेल तो सिलेबस महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. महत्त्वाचा जो कोणता असेल तर हे महत्त्वाचा तो म्हणजेच तुमचा ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह म्हणजे BSc ॲग्रिकल्चरचा कुठला पोर्शन असेल तर याच्यामध्ये मी काल सांगितलं होतं टोटल तुमचा जो पेपर असेल हे 120 मार्काचा MCQ टाईप असेल. याच्यात ऑब्जेक्टिव्ह असतील, हे लक्षात ठेवा. 1 मार्कला 1 क्वेश्चन्स असेल, म्हणजेच तुमचे 120 मार्क असेल आणि 120 मिनिट तुमचे तिथं असेल 120 मिनिट तुमचा तिथं
120 ऑब्जेक्टिव्ह असतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजेच तुमचा इथं निगेटिव्ह सिस्टीम आहे का, तर निगेटिव्ह सिस्टीम आहे 0.25 तुमची निगेटिव्ह सिस्टीम आहे पा. दुसरं महत्त्वाचं ते म्हणजेच काय, याच्यामध्ये कुठले कुठले विषय असतील हे महत्त्वाचं आहे. ते म्हणजेच तुमचं पहिलं इंग्लिश असेल पा, इंग्लिशचे 15 क्वेश्चन 15 मार्क, 15 क्वेश्चन 15 मार्क. त्याच्यानंतर रिझनिंग 15 क्वेश्चन्स 15 मार्क. त्याच्यानंतर क्वांट असेल 15 क्वेश्चन्स 15 मार्क. त्याच्यानंतर तुमचं जनरल नॉलेज असेल, त्याच्यामध्ये इंडियन जिओग्राफी वगैरे हे करंट अफेअर्स वगैरे सगळे येतील, तर हे 15 मार्क्स. असं तुमचा हा टोटल जो असेल ते 60 मार्कला असेल अदर दॅन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर सोडूनचे जे विषय आहेत ते तुमचे किती मार्कला आहे, 60 मार्कला आहे पा. आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही सब्जेक्ट नॉलेज असेल म्हणजे जे प्रोफेशनल नॉलेज आपण ज्याला म्हणतो, तर याचे 60 क्वेश्चन्स असतील पा. 60 क्वेश्चन्स हे 60 मार्कला असतील पा. म्हणजेच एका मार्काला एक क्वेश्चन्स तिथं असणार आहे. तर याच्यामध्ये मग सर कुठले कुठले मला प्रोफेशनल नॉलेजमध्ये काय काय करावं लागेल, तर प्रोफेशनल नॉलेजमध्ये एक आपल्या ॲग्रिकल्चरसाठी काय करावं लागेल, तर पहिलं म्हणजे ॲग्रिकल्चर मार्केटिंग, ट्रेड असेल, प्रॅक्टिसेस असेल. तर हे आपल्याला पाहून घ्यावं लागेल. ॲग्रिकल्चर मार्केटिंग काय असते, ट्रेड काय असते, प्रॅक्टिसेस काय असते हे. त्याच्यानंतर फार्म पॉवर आणि मशिनरी हे पण आपल्याला पाहून घ्यावं लागेल. थोडंसं इंजिनिअरिंगचा पार्ट आहे. ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी याच्यावरती पण क्वेश्चन्स राहतील. त्याच्यानंतर क्रॉप पेस्ट आणि देअर मॅनेजमेंट म्हणजेच तुमचा एंटोमॉलॉजीचाच पार्ट आहे हा. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी, सॉईल मायक्रोबायोलॉजी पा, यांच्यावरती जरी आपल्याला दिला असेल तर क्वेश्चन्स अशी जास्त नसतात. त्याच्यामुळं याला जरी स्पेसिफिकली याला अभ्यास करायची अशी काही जरूरत नाही आहे पा. प्रिन्सिपल ऑफ ॲग्रिकल्चर ॲग्रोनॉमी, ॲग्रोनॉमीवरती क्वेश्चन जास्त राहतात. फील्ड क्रॉप्सवरती क्वेश्चन जास्त राहतात, हे लक्षात ठेवा. वीड मॅनेजमेंटवरती सुद्धा क्वेश्चन्स असतील. त्याच्यानंतर तुमचं ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, डायमेन्शन ऑफ ॲग्रिकल्चर फार्मिंग याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स असतील. त्याच्यानंतर जे महत्त्वाचं म्हणजेच काय, बऱ्याच जणांना भीती वाटत असते पा, ते म्हणजेच काय, कॉटन प्रोक्रुपमेंट, कॉटन एरिया, प्रोडक्शन, यील्ड, कॉटन सिनॅरिओ बोथ डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कॉटन. कॉटनचा एक्सपोर्ट किती होतो, इम्पोर्ट किती होतो, कॉटनचं प्रोडक्शन किती होतं, किती एरिया तिथं आहे, या सगळ्या ज्या फॅक्ट असतील, हे जे सगळे जे आकडे असतील, हे आकडे तुम्हाला तिथं विचारले जातील पा. हे आकडे शेवटच्या टप्प्यामध्ये करायचे असतात. हे आकडे तुम्हाला कुठल्याही वेबसाईटवरती, PIBच्या वेबसाईटवरती जा, कुठल्याही वेबसाईटवरती तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती हे सगळे आकडे भेटून जातील. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती सुद्धा हे आकडे भेटून जातील. कारण का, कॉटनची प्रोक्रुपमेंट किती होते, कारण CCI तेच काम करते म्हटल्यानंतर क्वेश्चन्स असण्याचे जास्त चान्सेस असतील पा. त्याच्यामुळे हे जे पॉईंट्स असतील हे शेवटच्या टप्प्यात करा, असे काही विशेष पॉईंट्स नाही आहे. वरचे सगळे जे काही तुमचे पॉईंट असतील हे सगळे आपले AFOचं तयारी करणारे विद्यार्थी जे असतील ते सगळे गोष्टी इथं केलेल्या असतील पा. आता होतं असं की मग सर हे सॉईल मायक्रोबायोलॉजी आणि त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी असे विषय कुठून करायचे, असे जे विषय असतील हे तुम्ही जे काही करत आलेले तेच थोडं थोडं वरवरच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पा. ते लक्षात ठेवा. तर त्याच्यानंतर हे झालं तुमचं सिलेबस पा, हे झालं तुमचा सगळा सिलेबस. आता याच्यामध्ये पा तुम्हाला अजून काय महत्त्वाचं असेल तर याच्यामध्ये बऱ्यापैकी आता सगळी इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे आपण, की नेमकी सिलेबस काय, डेट काय, ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये महत्त्वाचं एक लक्षात ठेवायचं सर, ते क्वांट रिझनिंग इंग्लिश कसं असतं, काय असतं. मागच्या वर्षी आपले सतीश सर असतील त्यांनी पेपर दिलता. आपले जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी असतील त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही क्वांट रिझनिंग असेल ते बेसिक लेवलचं असेल. पण इथं लक्षात ठेवा, क्वांटमधले जे क्वेश्चन्स असतील ते कमर्शियल बेसिसवरती जास्त दिसतील तुम्हाला. त्याच्यामध्ये एजेस असेल, त्याच्यामध्ये ट्रेन असेल, टाईम अँड वर्क असेल, असे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील पा. असे क्वेश्चन जर तुम्ही स्पीड मॅथमध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स कोणते कोणते दिसतात, तर याच्यामध्ये तुम्हाला नंबर सिरीज सारखे क्वेश्चन दिसतील, सिम्प्लिफिकेशन सारखे क्वेश्चन दिसतील. असे स्पीड मॅथमध्ये एकदम सिंपल लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला तिथे दिसतील. पण कमर्शियल मॅथसुद्धा तिथं आलेला असेल हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नाही तर आपण फक्त स्पीड मॅथ करून चाललो, कमर्शियल मॅथ बेसिक नाही, काहीच नाही. तर ह्या ज्या गोष्टी असतील या गोष्टी क्वांटमध्ये करावं. रिझनिंग पण सिंपल असते आपलं, काय असं अवघड नसते पा. टॉप जे काय तुमचा पेपर असेल ते एकदम आपला बेसिक पार्ट लेवलवरती तुम्हाला दिसतोय पा. पण हा फॉर्म कंपल्सरी भरायचा आहे हे लक्षात ठेवा. कृपया हा फॉर्म कंपल्सरी भरावं. याचं कारण असं 125 जागा आहेत, तर 125 जागेत कुठं ना कुठं आपण लागण्याचे चान्सेस आहेत. कारण अशा फॉर्म भरत नाही लोक, तर आपण भरायचा.
फॉर्मची फी जरी 1500 असली तरी सुद्धा आपण हा फॉर्म भरायचा. सेंटर जरी मुंबई असलं, इथून काही करता येईल, आपण ते काही ॲडजस्टमेंट करू, तुम्हाला पाठवून देऊ, पण तुम्ही फॉर्म भरायचं आहे. एखादा जरी विद्यार्थी लागला, निदान त्याच्या घरी तरी कल्याण होईल पा. त्याच्यामुळे हे फॉर्म कंपल्सरी आपल्याला भरायचे आहेत, हे लक्षात असू द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इफको वगैरे या पण गोष्टी आत्ताच झालेल्या आहेत. त्याच्यामुळे असे जे फॉर्म आलेले असतील, इफको, नॅशनल सीड कॉर्पोरेट, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवतो, पण हे फॉर्म कंपल्सरी तुम्हाला भरायचं आहे. शेवटच्या दिवशी फॉर्म भरू नका, आत्ता 1-2 दिवसात फॉर्म भरून टाका. ठीक आहे, तर आपण इथं थांबूया. एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. व्यवस्थित अभ्यास करा. ॲग्रिकल्चरसाठी 2-3 चान्स नवीन आलेले आहेत, जसं की इफको, नॅशनल सीड कॉर्पोरेशन आणि CCI. तर याचा आपल्यासाठी बेस्ट चान्स असतील पा. ठीक आहे, तर एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. धन्यवाद, थँक्यू.